जय बाळू. सर्वप्रथम माझं नाव मी सांगतो. माझं नाव दयानंद भागवत कसबे, राहणार लातूर जिल्हा, तालुका औसा. आणि माझं वैयक्तिक जर सांगायचं म्हटलं तर बाळूमामाचा सहवास मला 2024 पासून मला घडलेला आहे. भरपूर काही असे प्रसंग माझ्या जीवनात आले. मामाच्या सेवा करत असताना भरपूर काही मला प्रसंग असे झाले की माझ्या जीवनामध्ये बदल झालेला मला वैयक्तिक आहे. तसं मला नोकरी हा विषय अलग आहे आणि मामाची सेवा अलग आहे. नोकरी लागल्यानंतरच मी मामाच्या सेवेत आलेलो आहे आणि आज मला नोकरी लागून 12 वर्ष झाले आणि मामाच्या सेवेत जर विचार केला तर 5 वर्ष मामाच्या सेवेत झालं मला. आता येण्याचा योग, मामाच्या सेवेत येण्याचा योग कसा आला? 2020 मध्ये माझी पोस्टिंग लेह लद्दाखला होती. लेह लद्दाखला माझी पोस्टिंग असताना तिथं मायनस टेम्परेचर 25-30 असते लेह लद्दाखला. आता ज्यांनी आता फौजमध्ये आहे त्यांना माहीत असेल की बाबा की लेह लद्दाखचं वातावरण कसं आहे काय. तर मला तिथं असताना माझ्या उजव्या हाताचं ही बोट, ही माझ्या उजव्या हाताचं बोट होतं ते म्हणजे आता हे झालं होतं, बर्फानं चिघळलं होतं बोट. डॉक्टर तिथे एकदा जखम झाली की रिपेअर होत नाही, ती बोट काढावंच लागतं. डॉक्टर म्हणले की मला ही बोट काढावं लागलं म्हणजे डॉक्टर. आता मग मी आलो टेन्शनमध्ये. मग माझा मित्र होता मनोज जंगाले, त्यांची 6 वर्षी सेवा झालेली आहे मनोज माझ्या मित्राची. त्याच्या माध्यमातून मी मामाच्या सेवेत आलो. त्याला फोन करून सांगितलं, त्यावेळेस त्यानं 14 नंबर बग्ग्यामध्ये सेवा देत होता. त्याला मी सांगितलं, भाऊ म्हणलं असं असं माझ्या बोटाला झालं बाबा म्हणलं, डॉक्टर म्हणते बोट काढायचे. त्यानं मग सेवेत होता. मग त्यानं म्हणला ठीक आहे, मला मी सांगतो म्हणलं मामाला, तू आल्यावर सेवा करतोच का? मी म्हणलं करतो की, म्हणलं माझं बोट नीट झाल्यावर करतो सेवा म्हणलं. मग मी आलो, त्याला सांगितलं की बाबा असं असं झालं म्हणलं माझ्या बोटाला. त्यानं काय केलं, आरतीमध्ये माझ्या नावचा भंडारा टाकला की बाबा मामा असा माझा मित्र आहे आणि त्याला बोटाचा प्रॉब्लेम आहे म्हणे, तू काढ असं नीट कर म्हणे, त्यानं सेवेला येतो म्हणले. मग मी 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, 4 दिवस गेले. डॉक्टरकडे जायचं बंद केलं. काय डॉक्टर मला म्हणलं होतं बोट काढावं लागतं म्हणलं. होता असं बोट असं जांभळासारखं झालं सुजून, काळं निळं झालं बोट. मी मग सांगितलं त्याला, त्यानं भंडारा टाकला. त्यानं बोलला तर माझं 4-5व्या दिवसात माझं बोट उतरायचं चालू झालं. माझं बोट उतरलं म्हणजे डॉक्टर बी हैराण झाले. डॉक्टरनं म्हणलं कसं काय उतरलं तुझं बोट? ती एक माझं म्हणजे तुमच्या सांगण्यामधून मामामध्ये ताकद आहे असंच म्हणायचं होतं मला.